लई नुकसान केलं बा या पावसाने. ना कुठं झाडं पडली कुठं तारा तुटल्यात. हे आमच्या पलीकडचे मायात सगळ्या तार अशा खाली लोंबत होता पर अशा नाही का चिकट तर राहिले ते अण्णा. अरे तारा पडलेल्या जोडीत आहेत पण ते आमच्या शेजारचं ते पांडवान नाही का त्याची म्हैस मेली. म्हैस आता यायला आलती जवळ ती माहितीये का तुला. लय नुकसान झाले रे. काय या पावसाने लय अवघड केलंय भाऊ. नाही तर काय काय करावं काय नाही. तुला माहितीये का सरपंचानं काय केलंय गावात. काय त्यांनी ते आपत्कालीन हॉर्न आहे का गावच्या ग्रामपंचायतीवर बसलाय. उद्या समजा काही वार आलं पाऊस आला किंवा काही आपत्कालीन परिस्थिती आली काय पण तर ते तसं वातावरण झालं का लगेच ते सायरन वाजणार आहे. हा का हा भारी केलं राव सरपंच. भारी. अरे काय आता विचारूच नको. त्याच्यामुळे तरी आता लोकांना ते कळण लगेच आता सायरन वाजलाय सावध राहा जागेवर राहा आपली गुरं गोठ्यात बांधा. बरोबर सगळं जागच्या जागी. नाद नाही करायचा भाऊ सरपंचाचा. पण चांगले राबवले त्यांनी पॉलिसी ना भाई लय भारी काम. अरे पण आवश्यक आहे ते गावात येणार काय तू. खरंय ना. पप्पांनी किती साधी रिंगटोन लावली र. थांब आता काहीतरी तुफानी करतो चांगली रिंगटोन लावितो. काय शौर्य काय नाही काय करतो. काय नाही रिंगटोन चेंज करतो. रिंगटोन हा मला तर मोबाईल रे. पप्पांचा आहे. गेम आहेत का त्याचे. हा दे मला खेळायला. कोणकोणती फायटिंगची जाऊ मग थोडे आणून देतो. पप्पांचा आहे बर का. हा मग आणून देतो ना तुला तू पप्पाला नदी. ठीक आहे माझं नाव नको सांगू मी नेलता म्हणून. ठीक आहे. जाऊ मग हा अभ्यास कर जरा. हा झाले का भाऊ सुट्टी. हा हे काय आताच लावली ग्रामपंचायत म्हणलं आता चला जावा घरी जेवायला. जेवला नाही का. नाही ना. कसला आवाज आहे हो. हल्ली येतो त्या सरपंचाने लावलेला आपत्कालीन साऱ्यांचा आवाज येऊ. अयो म्हणजे काय ते वीज पडणार आहे. वीज पडणार आहे लाईट जाणार आहे वारं सुटणार आहे. अरे मी चाललो. अरे आबाळ कोरड आहे काय विजन काय येते यायचं गंठ्या. अरे राव हे डाउनलोड आहे ना आज इंटरनेटला काय झाले काय माहिती सर्व्हर डाऊन येत. कामल्या तू इथं काय करतो. ते आपत्कालीन सायरन ऐकलं नाही तू. आपत्कालीन सायरन हा नाही भाऊ मला नाही ऐकू आला. अरे मी ऐकलाय बाळ भाऊने ऐकलाय काहीतरी वाजलं परत काय का पण इथून जीव वाचव काहीतरी झालंय. वीज पडली काहीतरी होईल. अरे यार काय चेष्टा काय हिंगल करत राह हे गंठे बी ना आयला गंठे गेला आवाज बी गेला. जा दे. हो चोर म्हणा इथं काय करतो तुम्ही ते सायरन ऐकलं नाही का. कोणतं सायरन. ते धोके सूचनेचा सायरन येतो. अख्खं गाव मी घरात घातलं आणि तुम्ही असे खुशाल एकटे बाहेर पडले. मला तर काय तपास नाही भाऊ. अहो काय झालं वीज पडली झाड बीड पडलं तुमच्या डोक्यात जागेवर तुमचा मृत्यू झाला. उद्या पेपरला बातमी आली सरपंच मला किती बोलतील म्हणते ज्येष्ठ नागरिक नाते तुला सांगता नाही आलं का लक्ष नाही ठेवता आलं तुला. आलं तू काय समजारच भाऊ. परत सायरन वाजला ऐका काहीतरी झालंय वीज पडलेली आहे. घंटे मोबाईलच्या रिंगला एवढं कोण घाबरते कडे. हो सुजाता भाई हा गावात कुठे हेडता तुम्ही ते धोक्यात सायरन नाही ऐकला का. कसलं संकटकालीन सायरन सरपंचाने गावात बसवलाय तो. हा आवाज आला का. हा अयो पटकन घरात जा सगळे लोक घरात गेलेले आहेत. वीज पडू शकते वारा सुटू शकतं पत्रे उडतील असं नरडा बिरडा कट होईल. वाजला शेवरीने मला दुसरा मोबाईल कुठं नेला काय कळा ना बी. फोन लावतो तर उचली ना बी नुसतीच रिंग चालली बा. हे पोर आहेत ना मोबाईल शिवाय राहू शकत नाहीत बा. संपली रिंग बी. चप्प चर खचले अयो मी काय केलं. आज मौसम बड़ा बेईमान है बड़ा. दरवाजा तर बंद दिसतोय. सुजाताबाई ओ सुजाताबाई उघडा बाजार. अहो चेअरमन आलेत. सुजाताबाई ओ सुजाताबाई काय झालंय बा. कुठं जावा तर गावात नुसते दरवाजेच लावलेले लोक घरात पळत येत खिडक्या बंद करते. झालंय काय नेमकं सुजाताबाई. काय आता
फोन तरी लावून पाहतो. हा हॅलो. अहो मी दारात उभा आहे तुमच्या आणि तुम्ही दरवाजा सुद्धा तुम्ही थेट आतमध्ये बेडरूम मध्ये येतोय. मग उघडा की दरवाजा, आलोय मी. काय तुम्ही दरवाजा उघडणार नाही? मी सुद्धा घरी जाऊ? अहो असं झालंय काय? काय मला तर काही समजूनच नाही राहिलं. नाहीच उघडीत म्हणता मग? बरं बरं. काय अख्खं गावाला येड लागलंय का काय झालंय काय कळाना. सरपंच एवढं वातावरण फ्रेश, कुठं पावसाचं वातावरण नाही काय नाही, आणि ते सायरन काय वाजलं तुम्ही? अरे बाबा मी कशाला सायरन वाजू? एवढी भारी हवा वाहती, मी कशाला वाजू सायरन? आता सायरनची गरज आहे काय? साऱ्या गावात आवाज येतोय सरपंच. नाही रे, साऱ्या गावात पण आवाज येतोय. मग मी गावात आहे का गावाच्या बाहेर आहे? भास होत असतील तुला. बस म्हणजे आवाज आला चांगला. नाही नाही मला कसं काय नाही आला? मग काय उंदरा बिंद्रा घोळ घातला काय तिथं सिस्टीम मध्ये? हा बघ बरं जाऊन एकदा. बघा तुम्ही तिथं आवाज येतोय चांगला. उंदरच बघ, नाही तर ती उंदर खाली कधी धामीन मी. नाही 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 नीट हात पुढे हात न घालू. काय झालंय सरपंच गावात? काय वातावरण चालू झालंय? सगळे नुसते घावरगुंडी आपल्या गावात. अहो ते कांबले एकीकडे पळतोय, त्यो गांठे एकीकडे पळतोय, सुजाताबाई आम्हाला घरात घ्यायना. काय झालंय काय गावात असं? नेमकं काय एवढी घाबराट झाली? काय समजानच बा. नुसते लोक दरवाजे खिडक्या बंद करून बसले, अजिबात बाहेर सुद्धा कोणी डोकी नाही. काय माहित बा, मला तर काय माहित नाही बा. काय असं बिबट्या बी नाही तर काय आम्ही काय घाबरतो का काय बिबट्याला? हा नाहीतर बिबट्याच्या बार पुढे जाता तुम्ही. बिबट्या ला तुम्हाला माहितोय माग हे इतकी लांबाची वाघीन आमच्या मळ्यात, आमच्या पुढं आमच्या गुरगुर चेअरमन वर गुरगुर वाघीन अशी धरली शेपटी करून गाबा बागा बागा बिगून आपटिली. मग म्हणली चेअरमन क्षमा करा म्हणली. परत तुमच्या वावरातच काय, मी अख्ख्या सोनवाडी गावातच काय तालुक्यात येणार नाही. तेव्हा कुठं आम्ही तिला गेट पास दिला. असं वाघीन म्हणली? वाघीन मला क्षमा मागती आणि मी बिबट्याला घाबरून भाई. बिबट्या म्हणजे माझा, आम्ही पाळू त्याला एका दिवशी असं घरात. असं आम्ही घाबरत असतो. आणि त्याला काय खाऊ घालायचं? मामलाचे तुकडे, खेकडे बिकडे नदीला त्याला बांधून ठेवू, मस्त गळ्यात पट्टा बिट्टा शिळ्या भाकरीचे तुकडे. आपल्या इथे बिबट्या सुद्धा चकारमाकार करणार नाही. चेअरमन आहे आम्ही. आणि सुजाताबाई घरात घ्याय ना तुम्हाला? तो मोठा प्रश्न आहे. झालंय काय म्हणून मी तुमच्याकडे आलो. काय माहित बा काय झालंय आता. हो घंटे कोण पळत आलाय? अरे तुम्ही दोघं शहाणे सुरते माणसान राव. हा अख्खं गाव घरात बसले, तुम्ही खुशाल बाहेर चावडीवरून बसलेत. लॉकडाऊन लागलं काय? बघा आता तुम्ही सरपंच. मास्क नाही कोणाकडे? अहो मास्कचा नाही विषय, तिकडं वीज पडली, झाडबीड कोसळलं, सायरन ना ऐकू आला तुम्हाला? आम्हाला ना येत सायरन बिर. आला सायरनचा आवाज. हसा हसा, तुम्ही पण हसा. गंट्या गरीब आहे, भोळा आहे, भाबडा आहे म्हणून त्याला तू सगळे याड्यात काढतेत. सगळं गाव हसतं, तुम्ही पण हसा. किती